नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी सुकी बटाट्याची भाजी बनवणार आहोत टिफिनसाठी. तर ती कशी करायची चला बघूया. छान असा गरमागरम परोठा आणि त्याच्यासोबत सुकी बटाट्याची भाजी टिफिनसाठी एक नंबर आहे आणि खूपच कमी वेळात बनते. तर बघूया कशी बनते. त्यासाठी सर्वप्रथम एक तवा घेतलेला आहे, खोलगट तवा आहे. त्याच्यात आपण मोहरीचं तेल टाकले 2 चमचे. तेल छान गरम होऊ द्यायचं, धूर निघोस्तोपर्यंत, म्हणजे तेलाचा वास लागत नाही. थोडंसं जिरं टाकल्यात, जिरे छान तडतडू द्यायचे. मग त्याच्यात आपण एक कांदा कापून घेतला आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि छान व्यवस्थित भाजायचं. कांदा थोडासा भाजता आला की आपण 8 ते 10 मिरच्या आहेत हिरव्या, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. ती टाकून घेऊ, ती पण तेलात भाजून घ्यायची आहेत. अशी भाजी करून तुम्ही जर पोरांना दिली ना, पोरं खूपच आवडीने खातील. आणि अशा मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या तोडायच्या, म्हणजे आपल्याला वाटलं तिखट आहे तर आपण मिरची काढून टाकू आणि नुसतीच अशी बटाट्याची भाजी खायची. आणि कुठं प्रवासात जात असेल ना, तेव्हा अशी बिना कांद्याची फक्त मिरची, कढीपत्ता, जिरं टाकून बटाट्याची भाजी करायची. खूप छान लागते प्रवासात आणि 1 दिवस 2 दिवस टिकते, खराब पण होत नाही. आता थोडीशी हळद टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदा. छान व्यवस्थित मिक्स झाले. मिरच्या पण छान अशा भाजल्या गेल्यात. त्याच्यात आपण 2 बटाटे आहेत एकदम बारीक चिरून घ्यायची, ती टाकलेली आहेत. आता एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण ह्याच्यात पाण्याचा वापर जरासुद्धा करायचा नाही, असंच शिजवायचं आहे. एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. छान मिक्स झाले. आता आपण 2 ते 3 मिनटासाठी त्याला एक वाफ आणून देऊ. एक वाफ छान आली की झाकण काढून परत वर खाली करून घ्यायची भाजी. छान अशी मिक्स झालेली आहे. परत त्याच्यावर 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं. असं 3 ते 4 वेळा करत राहायचं, म्हणजे खाली चिकटणार पण नाही भाजी आणि छान भाजी रेडी होईल. तर परत एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तर बघू शकता छान अशी भाजी आपली रेडी झाली. थोडंसं चेक करून घेऊ शिजली का. तर अजून वाटत नाही शिजली, म्हणून थोडीशी कच्चीच वाटते आहे. तर परत आपण 1 ते 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि भाजी करताना गॅस एकदम स्लो ठेवायचा. स्लो गॅसमध्ये भाजी करायची, एक नंबर लागते. आता छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून झाकण ठेवायचं. आता झाकण लवकर उघडायचं नाही, जोपर्यंत छान असं भाजी थंड होत नाही तोपर्यंत. शिजलेली आहे 80% 20% वाफेवरच शिजेल. तर भाजी रेडी झाली. आता गॅस बंद करणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 10 मिनटानंतरच झाकण उघडायचं आहे. तर छान अशी रेडी झाली आपली बटाट्याची झणझणीत अशी भाजी. आपण सकाळी नाश्त्यासाठी बनवत आहोत. तर एक तवा गरम करायला ठेवला होता, छान गरम होऊ द्यायचा. तव्यातनं असा धूर निघोस्तोपर्यंत गरम करायचा आहे. मग गॅस बंद करून आपण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, तवा छान असा नॉनस्टिक होतो. आपली चपाती, बिना तेलाची चपाती म्हणा, परोठा म्हणा, रोटी म्हणा, जरासुद्धा चिपकत नाही. तर आता आपण त्याच्यावर परोठा टाकून घेऊ. तर बघू शकता कसं, कारण लोखंडी तवा आहे ना, त्याच्यावर लगेच चिपकलं जातं. आणि असं केलं का नाही तर काहीसुद्धा चिकटत नाही. आता परोठा आपण छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. छान नाश्त्यासाठी एक नंबर रेसिपी आहे. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये छान परोठा, सुकी बटाट्याची भाजी करा आणि सोबत चहा. छान व्यवस्थित भाजून घ्यायचं खरपूस. भाजताना थोडासा गॅस कमी ठेवायचा, म्हणजे छान खरपूस भाजला जातो. कधीतरी चहासोबत परोठा आणि बटाट्याची सुकी भाजी किंवा पोरांना टिफिनमध्ये दिली तरी चालते. छान खरपूस भाजून घ्यायचा.
तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाकलं तरी चालतं. तुम्ही जेवढा कमी गॅसमध्ये परोठा भाजाल ना तेवढाच खरपूस होतो. आणि फास्ट गॅसमध्ये भाजलं का नाही तर तो चांगला पण नाही लागत आणि एकदम नरम नरम होतो. असा कसा एकदम कडक कडक होतो. आणि कडक वस्तू सकाळ सकाळी नाश्त्यामध्ये छान असा खरपूस परोठा आणि त्याच्यासोबत सुकी बटाट्याची भाजी किंवा टिफिनमध्ये पण देऊ शकता. छान भाजून रेडी झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. तर बघू शकता छान असा परोठा रेडी झाला आहे. त्याच्यासोबत गरमागरम बटाट्याची भाजी. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.